राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलं। पण महायुतीत बहुमतानंतरही सरकार स्थापन करण्याला उशीर झाला, तर दुसरीकडे पालकमंत्र्यांचीच नियुक्ती न केल्यानं पुणे जिल्ह्यातील अनेक कामांचा खोळंबा झालाय। पाहूया। पालकमंत्री नसल्यानं पुण्यात कामांचा खोळंबा। कालवा सल्लागार समितीची बैठक नाही। पालकमंत्री नियुक्त होईपर्यंत पाण्याचाही निर्णय प्रलंबित। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि आता सर्वांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्तारावर लागल्यात। त्याचबरोबर पालकमंत्री पदही महत्त्वाचं आहे। पुण्याला पालकमंत्री नसल्यानं पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे। अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांनी यापूर्वी पुण्याचं पालकमंत्रीपद भूषवलंय। त्यांच्या काळात अनेक निर्णयही झाले, पण आता पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनापूर्वी पालकमंत्री नियुक्त होण्याची शक्यता आहे, तर महायुतीतील काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार टप्प्याटप्प्यानं पालकमंत्र्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। येत्या 2-3 दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, मंत्रिमंडळाची शपथविधी होईल, खाती वाटप होईल, पालकमंत्री पदांचं वाटपही निर्विघ्नपणे पार पडेल। या अधिवेशनापूर्वी सगळं काही व्यवस्थित होईल। देवेंद्र जी महाराष्ट्र के विकास के लिए अच्छा मंत्रिमंडल बनाएंगे। वो डिपार्टमेंट के साथ बैठकर 100 दिन में हमारी सरकार क्या करने वाली है, जो 14 करोड़ जनता की अपेक्षा के लिए है। तो मुझे लगता है देवेंद्र जी भी मंत्रिमंडल का विस्तार भी करेंगे और 100 दिन का विकास का एजेंडा भी करेंगे। अजून मंत्रीपद झाली नाहीत तर पालकमंत्री मला वाटतं टप्प्याटप्प्याने जाऊ द्या ना। पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातील अनेक निर्णय प्रलंबित राहतात, त्यामुळे जिल्ह्याच्या प्रगतीला खीळ बसत असते। पालकमंत्री नसतील तर इतर यंत्रणाही अनेकदा कोलमडते, नागरिकांचेही सोयी सुविधांअभावी हाल होतात। त्यामुळे पुणेच काय तर राज्यातील प्रत्येक जिल्हा पालकमंत्री नियुक्तीची आतुरतेनं वाट बघतोय। ब्युरो रिपोर्टसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।